मेघालयात अवैध कोळसा खाणीमध्ये स्फोट, 18 मजुरांचा मृत्यू, अनेक जण अजूनही अडकलेत. लोकसभेत पंतप्रधान मोदींवर काँग्रेसच्या महिला खासदारांकडून हल्ल्याचा कट टाकला गेला. भाजप खासदार सौमित्र खान यांचा गंभीर आरोप. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून मोदींना सभागृहात न येण्याचं आवाहन. अभिभाषणावर चर्चेला खीळ घालून काँग्रेसने राष्ट्रपतींचाच नाही तर आदिवासी समाजाचा अपमान केला. पंतप्रधान मोदींचा घणाघात. राहुल गांधी अहंकारी नेता असल्याची ही टीका. उपमुख्यमंत्री पदासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अध्यक्षपदही सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहावं, रोहित पवारांचं थेट मत. बारामतीमध्ये सांत्वनपर भेटीवेळी शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र. 2019 पासून अजित पवारांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती. सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. दादांवर अंत्यसंस्कार होण्याआधीच विलिनीकरणाची चर्चा सुरू कोणी केली? तटकरेंचा सवाल. मुंबईत पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजप आणि शिंदेनं शह देण्यासाठी ठाकरेंची खेळी. महापौर पदासाठी ठाकरे उमेदवार देणार तर भाजपला महापौर पद आणि शिंदेना उपमहापौर पद देण्याचा युतीचा फॉर्म्युला. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये समेटानंतरही तिढा कायम. ठाकरेंची शिवसेनाही महापौर पदासाठी उमेदवार देणार असल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढली तर महापौर आमचाच, भाजपचा निर्धार. पुण्यामध्ये सायबर चोरट्यांकडून वृद्धाला तब्बल 10,75,00,000 चुना. व्हर्च्युअल कोर्ट तयार करत गंडा. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. भारत आणि अमेरिकेतल्या व्यापारी करारामुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता. इम्रान खानच्या पक्षाकडून पाकिस्तान सरकारवर ताशेरी. भारत पाकिस्तानच्या पुढे निघून गेल्याचा आसूड. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आणि आता बातम्या सविस्तर. बातमी येते मेघालयमधनं. मेघालयमधील पश्चिम जैतिया हिल्स जिल्ह्यामध्ये एका अवैध कोळसा खाणीमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात 18 मजुरांचा मृत्यू